नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल सावरकर, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री, जे डी पाटील संकुल महाविद्यालय दर्यापूर. आजच्या ह्या BSc सेकंड इयरच्या सेमिस्टर 4च्या सेकंड युनिटचा पार्ट 3 आपण सुरू करणार आहोत, मेटलर्जी. मग यात आपण काय काय बघणार आहोत तर इंट्रोडक्शन, स्टेप्स इन मेटलर्जी. मग कोणत्या कोणत्या स्टेप्स आहेत त्या? क्रशिंग, पल्वरायझेशन, ओर ड्रेसिंग, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर, कॅल्सिनेशन, रोस्टिंग, स्मेल्टिंग अँड रिफायनिंग. तर बघा, इंट्रोडक्शन. व्हॉट इज मेटलर्जी? मेटलर्जी म्हणजे काय? an art and science of getting the metal in pure state economically from ore. जमिनीत, ह्या आपल्या पृथ्वीत मित्रांनो, मेटल हे ओरच्या फॉर्ममध्ये असतं. जसं कॅल्शियम, प्युअर कॅल्शियम नाही सापडणार आपल्याला. कॅल्शियम हा कार्बोनेट सोबत रिॲक्ट होऊन या पृथ्वीत असेल, म्हणजेच त्याला आपण कॅल्शियम कार्बोनेट म्हणू. Fe2O3 असेल म्हणजे फेरस ऑक्साईड. ॲल्युमिनियम हा एखाद्या त्याच्या ऑक्साईड सोबत असेल, कार्बोनेट सोबत असेल किंवा सल्फेट सोबत असेल, याला ओर म्हणतात. मिनरल म्हणजे काय? नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स कंटेनिंग एलिमेंट इन फ्री स्टेट or compound with definite chemical composition and structure. मग आता स्टेप्स इन मेटलर्जी म्हणजे मेटलर्जी म्हणजे काय? ह्या ओर पासनं मेटल हा मिळवणं, म्हणजे Fe2O3 आहे फॉर एक्झाम्पल ओर, त्यापासनं मेटल म्हणजे Fe वेगळा करणं, बट इकॉनॉमिकली म्हणजे कमी खर्चात, त्याला काय म्हणतात? मेटलर्जी. तर कोणत्या कोणत्या स्टेप्स आहेत? क्रशिंग अँड पल्वरायझेशन आहे पहिली स्टेप, दुसरी आहे ओर ड्रेसिंग और कॉन्सन्ट्रेशन, तिसरी आहे कॅल्सिनेशन, नंतर आहे रोस्टिंग, स्मेल्टिंग अँड रिफायनिंग. तर क्रशिंग अँड पल्वरायझेशन म्हणजे काय? तर बघा, मोठे मोठे दगड जे असतील म्हणजे ओरचे, ते क्रश करणं. बघा, ही कटर आहे, हे क्रश करत आहोत, म्हणजे बिग लम्प्स इंटू स्मॉल, म्हणजे क्रशेस बिग लम्प्स इंटू स्मॉल पावडर इन माइन बाय युजिंग मिल अँड सेंड टू नेक्स्ट प्रोसेस. म्हणजे पहिली मोठे मोठे दगड छोट्या छोट्या पावडरमध्ये रूपांतरित करणं. म्हणजे जसं आपण खेडेगावात आपण किंवा आजही काही घरात जातं असते, म्हणजे त्या जात्यात काय करतात? पीठ दळतात, बरोबर आहे. म्हणजे जशी तुम्ही आटा चक्कीवर गेले तर गहू पावडरमध्ये होते, म्हणजे मोठे लम्प्स किंवा मोठे दगड हे पावडरमध्येच त्याचं रूपांतरित करणं म्हणजेच काय? क्रशिंग अँड पल्वरायझेशन. नेक्स्ट स्टेप इज ओर ड्रेसिंग और कॉन्सन्ट्रेशन. रिमूव्हल ऑफ गँग्यू. रिमूव्हल ऑफ गँग्यू फ्रॉम पावडर ओर इज नोन ॲज ओर ड्रेसिंग और कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. आता गँग्यू म्हणजे काय? म्हणजे फॉर एक्झाम्पल मला एक मोठा दगड सापडला, तो Fe2O3चा दगड आहे, म्हणजे फेरस ऑक्साईड, आणि त्या दगडाला मी माती लागलेली आहे. गँग्यू म्हणजे काय? असं मटेरियल जे वॉटर सोल्युबल आहे, असं मटेरियल जे वॉटर सोल्युबल आहे, ते म्हणजे काय? गँग्यू. ते मला साध्या धुण्याने ते चाललं जाईल, म्हणजेच काय? ओर ड्रेसिंग और कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. मग हे करण्याचं म्हणजे ते गँग्यू त्या मेटलमधनं किंवा त्या ओरमधनं काढून टाकण्याच्या 3 टेक्निक्स आहे: ग्रॅव्हिटी सेपरेशन, फ्लोटेशन अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेपरेशन. पहिली आहे ग्रॅव्हिटी सेपरेशन. काय? ग्रॅव्हिटी सेपरेशन प्रोसेस इज स्पेशली सुटेबल फॉर हेवी ऑक्साईड. कोणासाठी सुटेबल आहे? ते हेवी ऑक्साईड्स आहे. This process is useful when the density ratio of ore and gangue is more than 1:25. That is, metallic part should be 1.25 and times heavier than gangue. In this method, the powder ore is subjected to stream of flowing water so that lighter gangue particles are flown away, leaving behind the heavy metallic particles. बघा, पायऱ्यांसारखं एखादं स्टेप्स आहेत, म्हणजे स्टेप्स आहेत. त्या वरून आपण मटेरियल सोडून दिलं ओर, म्हणजे खाली खाली येतपर्यंत ते गँग्यू तिथे पायरीवर दबेल आणि जो ओर आहे तो काय होईल? खाली येईल. नंतर आहे फ्लोटेशन प्रोसेस, म्हणजे जे हलके पार्टिकल्स आहेत ते असे वर होईल. बघा, प्युअर ओर कंटेनिंग फोम म्हणजे हे जे आहे मटेरियल, म्हणजे एखाद्या यात
आपण वॉटर टँक घेतलं, वॉटर टँक मध्ये ते दगड टाकले, तर जे वॉटर सोल्युबल आहे म्हणजे माती खाली दबेल आणि वर काय होईल, वर राहील. मग तो वर काढून घ्यायचा. हे बघा गँग्यू खाली आलं. नेक्स्ट काय आहे, ग्रॅव्हिटी सेपरेशन. हे मेथड कोणासाठी यूज केलं जाते, सेपरेशन फॉर मॅग्नेटिक इम्प्युरिटीज फ्रॉम नॉन मॅग्नेटिक ओर पार्टिकल. बघा हा बेल्ट आहे एक, हा मॅग्नेटिक आहे. इथनं आपण ओर टाकलं, हे दोन्हीही मटेरियल असे येतील, बरोबर आहे. पण जे मॅग्नेटिक मटेरियल आहे ते मॅग्नेटिक मटेरियल असं राहील, कारण की बेल्ट हा मॅग्नेटिक आहे. पण नॉन मॅग्नेटिक पार्टिकल असे दूर पडतील. हे जर व्हील्स फिरत आहेत असं इमॅजिन करा, हे मटेरियल समोर 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 येत आहे, समोर समोर येत आल्यानंतर हे नॉन मॅग्नेटिक पडले आणि इथे काय पडतील, मॅग्नेटिक. म्हणजे सेपरेट झाले नॉन मॅग्नेटिक पार्टिकल्स अँड मॅग्नेटिक पार्टिकल्स. नेक्स्ट इज कॅल्सिनेशन. व्हॉट इज मीन बाय कॅल्सिनेशन? दोन डेफिनेशन पेपर मध्ये हमखास विचारतात, कॅल्सिनेशन अँड रोस्टिंग. तर व्हॉट इज कॅल्सिनेशन? हिटिंग ऑफ ओर इन अब्सेन्स ऑफ एअर. म्हणजे एअर म्हणजेच ऑक्सिजन. हिटिंग ऑफ अन ओर इन अब्सेन्स ऑफ एअर बिलो इट्स मेल्टिंग पॉईंट. त्याच्या मेल्टिंग पॉईंटच्या खाली त्याला हिट करणं इन अब्सेन्स ऑफ एअर, त्याला काय म्हणतात, कॅल्सिनेशन. Calcination is usually done to carbonate ores. It converts carbonates into oxides. ZnCO3 is converted to ZnO plus CO2. Impurities evaporate on heating. Nantar roasting. Roasting is heating of ore in presence of air. That is, the process of heating the ore in presence of air or oxygen, or sometimes in presence of some other reagent below its melting point. बघा, ZnS चं कन्वर्शन ZnO प्लस SO2 मध्ये झालं. इम्प्युरिटीज आर ऑक्सिडाइज अँड देन इव्हॅपोरेट. ते म्हणजे कॅल्सिनेशन इज यूज फॉर द कार्बोनेट ओर अँड दिस आर द यूज फॉर द सल्फाइड ओर. नेक्स्ट इज स्मेल्टिंग. द रोस्टेड ओर और calcined ore is heated to high temperature along with reducing agent, जनरली कोल और कोर. जो आपल्याला कॅल्सिनेशन नंतर किंवा रोस्टिंग नंतर जो मटेरियल भेटलं ते आपण काय करू, त्याला काय करू, हीट करू. तर कोणासोबत, रिड्युसिंग एजंट सोबत. कोणत्या, कोल किंवा कोक सोबत, म्हणजे कोळशासोबत. अँड अदर सबस्टन्सेस कॉल्ड ॲज फ्लक्स, जनरली लाईम, कॅल्शियम कार्बोनेटला फ्लक्स म्हणतात. द रिड्युसिंग एजंट कन्वर्ट्स द ओर इंटू मोल्टन मेटल while the flux removes the last traces of gangue in the form of fusible mass called slag. म्हणजे फ्लक्स प्लस गँग्यू इज इक्वल्स टू स्लॅग. म्हणजे ते फ्लक्स काय करतं, गँग्यूला काढून टाकतं आणि स्लॅग तयार करतो. नेक्स्ट इज रिफायनिंग. हे बघा इथे आहे, ओर Fe2O3 घेतला प्लस 3 कार्बन रिड्युसिंग एजंट हिट केलं, मेटल वेगळा भेटला, मोल्टन प्लस कॅल्शियम कार्बोनेट. इम्प्युरिटी म्हणजे गँग्यू SiO2 फ्लक्स CaO इज हिटेड अँड टू फॉर्म ए स्लॅग. हा बघत आहे त्याच्याकडे की काय झालं नेमकं. नेक्स्ट इज refining. The purification of crude metals by removing metallic and non-metallic impurities is known as refining of metals. म्हणजे हे बघा, हे इम्प्युअर कॉपर आहे हा, आणि हे काय आहे, प्युअर कॉपर. मग इथे A एनोड आणि C काय आहे, कॅथोड. म्हणजे कॉपर सल्फेट आहे, हे कॉपर सल्फेटचं लिक्विड आहे. कॉपर सल्फेटच्या लिक्विड मध्ये कॉपर वेगळा होईल, म्हणजे तो प्युअर कॉपर होईल, आणि सल्फेट ह्या सोल्युशन मध्ये राहील, म्हणजे ते काय झालं, रिफायनिंग. म्हणजे ठीक आहे, आजच्या ह्या लेक्चर मध्ये आपण एवढंच बघू. उर्वरित पार्ट म्हणजे हे युनिट मध्ये आपल्याला आता तुम्ही थोडंसं ह्या युनिटचं वाचन करायचं, म्हणजे अतिशय इम्पॉर्टंट युनिट आहे, आणि डिपार्टमेंटल ॲपवर जाऊन तुम्ही तुमची प्रेझेंटी लावायची. थँक्यू व्हेरी मच.